श्री स्वामी समर्थ. कर्माचे कायदे. जीवात्म्याचा नेमका आकार काय आहे हे समजणे अतिशय कठीण आहे. प्रत्येक वेळा वटवृक्ष, औदंबर, पिंपळ, आंबा अशा अनेक वृक्षातून अत्यंत तेजस्वी आत्मे राहत असतात. हे देवात्मे असतात, यक्ष यक्षणीही असतात. काही ठिकाणी याच वृक्षांमध्ये ब्रह्मसंबंध बुध प्रेतही राहतात. बाबळीच्या वृक्षांमध्ये मात्र भूतेच राहतात. नागाच्या रूपामध्ये पुष्कळ वेळा योगी राहतात. शिवाय नागदेवताही खूप सामर्थ्य संपन्न असतात. पृथ्वी तलावर सध्या मनुष्याची रेलचेल चाललेली असून लोकसंख्या पराकोटीला जाऊन पोहोचली आहे. परंतु पृथ्वी तलावरील काही मनुष्याचे आत्मे हे प्राण्यांचे आहेत. यांचे प्रमाण नक्की सांगता येत नाही, कठीण आहे. फक्त एवढे सांगता येईल की परमेश्वराने प्राणीसृष्टीतील जीवात्म्यांना मनुष्य रूपाने जन्म देऊन स्वतःचा उद्धार करण्याची संधी दिली आहे. जीवात्म्याला मनुष्य द्रव प्राप्त झाला आहे. आता मानवी गुण म्हणजे परोपकार, दान व ईश्वर चरणातील आणून त्यांनी खऱ्या अर्थाने मनुष्य बनवायचे आहे. जर हे खरे समजले तर पुढील विकास कसा करायचे याचे ज्ञान देईल. व नसेल जमले तर पुनश्च प्राणीलोकात अनेक जन्म घ्यावे लागतील. समजा एक मनुष्य आहे, ज्याच्या काही पापकर्मामुळे त्याच्या आत्म्याला कावळ्याचे किंवा कुत्र्याचे रूप प्राप्त झाले आहे. असा मनुष्य जेव्हा मरतो तेव्हा त्याच्या देहातून एक मोठ्या आकाराचा कावळा किंवा कुत्रा बाहेर पडतो. त्या जीवात्म्याला कावळ्याची किंवा कुत्र्याची आणि प्राप्त झालेली असे म्हणतात. कावळा किंवा कुत्रा अन्य प्राणी, पशुपक्षी, वृक्ष इत्यादी या योनीतून प्राप्त झाली असे या रूपामध्ये तो अनेक वर्ष सूक्ष्म सृष्टीत राहतो. नंतर योग्य वेळी त्याचा त्याग युनिट जन्म होतो. जन्म होईपर्यंत त्याच रूपामध्ये तो अनेक वर्ष सूक्ष्मदृष्टीत फिरत असतो. जन्म झाल्यानंतर अनेक प्रकारचे दुःख व यातनांना त्यांना तोंड द्यावे लागत जगावे लागते. व जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याची त्या योनीतून सुटका होते व पुनश्च तो मनुष्य नव्या रूपाने जन्माला येतो. या ठिकाणी जर प्राणी किंवा अन्य योनी प्राप्त होण्यापूर्वी मनुष्य जन्म जर खूपच पाप केले असतील तर अनेक जन्म प्राण्यांचे प्राप्त होऊ शकतात किंवा यातना लोकात अनेक जन्म राहावे लागते. पुष्कळ वेळ जन्म मिळाल्यानंतर हजारो वर्ष लागतात. पुष्कळ वेळा असा लोक प्रश्न विचारतात की प्राण्यांना प्रारब्ध असते का? हो, प्राण्यांना प्रारब्ध असते. म्हणूनच तर एक कुत्रा रस्त्यावरून उपाशी तापाशी फिरत असतो. त्याला किती दिवसात खायला मिळालेले अनेक रोग त्याला होतात व औषधेच काय पण जाणूभूतीचीही त्याच्या नशिबी नसते. अशा प्रकारे पूर्वीच्या मनुष्य जन्मात केलेल्या अनेक चुकांचे प्रादेशिक भोग रस्त्यावर तडफडत मृत्यू पावतो. यावर दुसरा कुत्रा मर्सिडीज गाडीमध्ये फिरत असतो. त्याची काळजी घेण्यासाठी नोकर व डॉक्टर हजर असतात. कोठे देश मालक रोज फिरायला नेत असतो. या कुत्र्याला आहे जे नशीब प्राप्त झालेले आहे त्याची कारण पूर्वीच्या जन्मात त्याने खूप चांगली कर्म केली, परंतु थोड्याशा वाईट कर्मामुळे काही काळ त्यालाही कुत्र्याची आणि योनी प्राप्त झाली आहे. येथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की भौतिक सुख हे शिवाय प्राप्त होत नाही. या कुत्र्याने पूर्वीच्या जन्मात खूप दान केले होते म्हणून त्याला या योनीतच सुखाचा लाभ झाला. कर्माचा हा नियम आहे की कर्म मग ते चांगले असो अथवा वाईट, कुठल्याही आणि तुमची पाठ सोडत नाही. कुत्र्याचे योनीतील आणखी एक प्रकार म्हणजे पोलिसांचा कुत्रा. हे कुत्रे वासाने चोराला अथवा गुन्हेगाराला पकडून देशाचे काम करत असतात. हे कुत्रे पूर्वजन्मात नक्कीच मनुष्य असले पाहिजे. त्यांनी पोलिसांना हैराण केले असले पाहिजे. गुन्हेगारीतून जो पैसा मिळवला त्या पैशातून थोडाफार दानधर्मही केलेला असला पाहिजे. या सर्वाचा परिणाम म्हणून ईश्वराने त्याला कुत्र्याचा जन्म दिला आहे. कुत्र्याचा जन्म अजिबात इमानदारी शिकवतो. पूर्वजन्मातील चोरी व गुन्हेगारी करणारी बुद्धिमत्ता कुत्र्यांच्या जन्मात गुन्हेगारांना पकडण्यासाठी उपयोगी असल्याचे बुद्धीने स्वच्छ होते. अशा प्रकारे
मानवी जीवनात मला कर्म तैसे फळ अथवा जैसी करणी वैसी भरणी या न्यायाला तोंड द्यावेच लागते. हा कर्माचा नियम आहे. जसे पेरावे तसे उगवते. यातून कोणाची सुटका नाही. ईश्वराच्या दरबारात कोणीही लाच खात नाही. येथे कुणालाही खुश करण्याचा प्रयत्न उपयोगी पडत नाही. विशेष म्हणजे मानवी बुद्धीचा तेथेच काही उपयोग होत नाही. मानवाला त्याच्या कर्माची फळं मिळतच राहतात. प्राणी, पशु, पक्षी, झाडे, किडे, जलचर, भूचर विविध योनीतून प्रवास करीत जीवात्मा मनुष्य योनीत जन्मात घेतो. मनुष्य योनी ही मधली अवस्था आहे. पुष्कळ वेळा अवधूत लोक, खालचा लोक व पृथ्वीच्या पोटातील लोकशाहीचे लोक, उपदेवता लोक, जललोक, यक्षलोक अशा विविध लोकांतील जीवात मी मनुष्य लोक जन्माला येतात. मनुष्य लोकात कर्माचा कायदा येथे जसे कराल तसे मिळत असते. म्हणून पृथ्वीला आत्म्याची कर्मभूमी तसेच मनुष्य योनीला कर्मयोगी असे म्हटले जाते. मनुष्यतेवर जीवात मला जेव्हा ईश्वर कृपा प्राप्त होऊन मनुष्य जन्म देतो तेव्हा त्या जीवात्म्याला प्रथम त्याची सूचना कळते की अमुक स्त्रीचे पोटात तुला जन्म मिळणार आहे. एखादा जिवंत माझे हजारो वर्ष नरक यातना भोगत असेल व त्याच्या शिक्षेचा काळ संपत आला असेल तरच त्याला त्वरित प्रमाणे सूचना मिळतात. अशी सूचना जेव्हा तुम्हाला मिळते तेव्हा त्याला जो आनंद होतो त्या आनंदाची तुलना पृथ्वीवरील कुठल्याही आनंदाची करता येत नाही. आपल्याला परत मनुष्य जन्म मिळणार, यातना लोकातून आपली सुटका होणार याचा त्या जीवाला मला होणारा आनंद वर्णनात नसतो. परंतु जर जीवात्मा वरच्या लोकातील असेल तर खाली त्याला येण्यास फार आनंद होत नाही. तो फक्त आध्यात्मिक प्रगतीसाठी खाली येतो. केवळ नाही लाज म्हणून खाली येतो. कारण वरच्या लोकात म्हणजे स्वर्गलोकांत किंवा उच्च स्वर्गलोकांत भरपूर आनंद असला तरी आध्यात्मिक प्रगती खूपच मंद गतीने होत असते. यासाठी काही आत्मे नाविलाजाने पृथ्वी तलावर जन्म घेत असतात. याशिवाय काही महान आत्मे ईश्वरी कार्यासाठी मानवाचे कल्याण करण्यासाठी पृथ्वी तलावर जन्म घेत असतात. अशा प्रकारे विविध स्तरावरून पृथ्वी तलावर मनुष्य रूपाने आत्मे, जीवात्मे, हुतात्मे, असुरात्मे, वृक्षात्मे, जलात्तरात्मे, खेचरात्मे जन्म घेत असतात. पृथ्वी ही संपूर्ण विश्वाची आध्यात्मिक मध्ये बिंदू मानली जाते. येथून प्राणी वर किंवा खाली जातो. पृथ्वीवर जन्माला आल्यावर जीवात्मा हे विसरतो की तू कोण आहेस व कशासाठी त्याने जन्म घेतला आहे. जर तो खालच्या लोकातून जन्माला आला असेल तर त्याचे विचार हलक्या दर्जाचे असतात. तो संकुचित मनाचा असतो. आजकाल एक नवीन प्रकार पाहायला मिळतो आहे, तो म्हणजे धन, पिपा, सुवृत्ती. पृथ्वीवर अशा प्रकारे हजारो लाखो प्रकारच्या प्रवृत्तीचा गोंधळ माजलेला आहे. याशिवाय पोट कसे भरायचे ही सर्वात मोठी समस्या मानवाला सतावत आहे. अशा अनेक समस्यातून त्याला ईश्वराची आठवण करण्यास किंवा स्वतःची प्रगती करण्यास वेळच सापडत नाही. सुदैवाने त्याला वेळ सापडतो ते आळशी असतात, ज्यांना काहीशी करावी वाटत नाही. अशा सर्व लोकांनी नरजन्मरूपी मिळालेली सुवर्ण संधी वाया घालवलेली असते व ते पुनर्जन्म मरणरूपी चक्रात अडकलेले असतात व विविध प्रकारच्या शिक्षा भोगत असतात. विविध योनीतून फिरत असतात. जे लोक खून करतात किंवा वाईट मार्गाने जीवनक्रम व्यतीत करतात त्यांच्याविषयी बोलण्यात काहीच अर्थ नाही. सर्वसाधारणपणे मृत्यू पावल्यानंतर आत्मा कुठल्या लोकांत गेला आहे हे पाहण्याच्या अनेक पद्धती हिंदू धर्मात आहेत, परंतु त्यात किती तथ्य आहे हे समजण्यास मार्ग नाहीत. सर्वसाधारणपणे प्राण जर डोळे, कान, तोंड, नाक या मार्गाने गेला तर जीव स्वर्गात जातो, देवलोकात जातो. फक्त योग्य याचाच प्राण ब्रह्मरंध्रातून म्हणजे मस्तकातून बाहेर पडतो. असा आत्मा परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचतो. परंतु ज्याचा प्राण मलमूत्र मार्गाने जातो असे लोक नरकात विविध प्रकारच्या घाणेरड्या योनीत
जन्माला जात असतात. अगदी पिशाच्य लोकापासून कृमी कीटकापर्यंत सर्व प्रकारच्या योनी येतात. म्हणून समृद्ध झाल्यावर त्याचा जीवात्मा कुठल्या लोकात गेला किंवा कुठल्या योनीत गेला हे योग्यांना तात्काळ कळते. संतांच्या योग्यांच्या अंतःकरणात अपहरणा भरलेली असल्याने त्यांना व सर्व जीवात्म्यांची खूप दया येत असते. पण नुसती दया येऊनही काही उपयोग होत नाही, कारण पृथ्वी तलावरील मानव काही ऐकण्याचे मनस्थितीत नसतोच. तो स्वतःला सर्व काही कळते या भ्रमात सदैव राहतो. हिताचे 4 गोष्टी सांगितलेल्या त्याला कधीही कळत नाहीत. त्याला फक्त कौतुक आवडत असते. संतांनी योग्यांनीही आपले कौतुक करावे, स्तुती करावी असे आजच्या मानवाला वाटत असते. परिणामी त्याला त्याच्या दर्जाचे व्यापारी भेटतात. परमेश्वराच्या राज्यामध्ये कल्पनातीत सुसूत्रता आहे. तेथे जराही कधी चूक होत नाही. ज्याचा स्वभाव सर्व पर्व कार्य करत आहे अशा व्यक्तीला सतत बरोबर कराची संधी मिळते. अशी व्यवस्था केली जाते. परोपकार करणे किंवा इतरांना मदत करणे हे ज्याच्या स्वभावातच नाही अशा स्वार्थी लोकांनाही अनेकदा परोपकाराची किंवा इतरांना मदत करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. 1000 वेळा संधी देऊ नये, उपयोग झाला नाही तर मग कठोर शिक्षेची तरतूद ईश्वर शासन अवस्थेत केली जाते. ईश्वराचे संपूर्ण जीवसृष्टीवर शासन चालते. त्याच्या शासनात सुविचार टोकाऐवजीही चूक होत नाही. प्रत्येक आत्म्याच्या अनेक जन्मातील कर्माचा हिशोब येथे अगदी अचूक ठेवलेला असतो. याविषयी अनेक पुरावे उपलब्ध असतात. ईश्वराकडे फक्त पृथ्वी तलावरीलच जीवांचा हिशोब नसून त्रिमितींच्या पलीकडे अनेक विश्व असून त्या अनेक विश्वातील प्रत्येक जीवाचा हिशोब अगदी अचूकपणे ठेवलेला असतो. ईश्वरी शासन व्यवस्थापकामध्ये करोडोंच्या संख्येने मदतीस असून हे सर्व आपापले कार्य व्यवस्थित पार पाडत असतात. पृथ्वी तलावरील मानवाच्या मनातील श्रद्धा रूढमूल करणे, त्याला ज्ञान देणे, थोडीशी भक्ती नामस्मरण केले की लगेच अनुभव देते. संकटातून रक्षण करणे अशी असंख्य प्रकारची कार्य देवदूत करीत असतात. श्री स्वामी समर्थ. तुम्ही जर स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.